नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत डिसीज कंडिशन कोणतं बघणार आहे आपण, दमा म्हणजेच अस्थमा। तर यामध्ये आपण आज बघणार आहोत व्याख्या, कारणे, चिन्ह, लक्षणे त्याचे मॅनेजमेंट कशी करणार आपण, हे सर्व घटक आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तर तुम्ही म्हणसाल हे फक्त जीएनएमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे काय किंवा एएनएमच्या विद्यार्थ्यांसाठी। मी जो कॉमन सिलेबस आहे आणि जो थोडा हार्ड किंवा सोपा, हार्ड आहे परंतु तुम्हाला हार्ड वाटणार आहे, परंतु तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने जो टॉपिक माझा चांगल्या प्रकारे कव्हर झालेला आहे तो मी तुम्हाला एकदम चांगल्या भाषेत आणि एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। अवघ्या 15-20 मिनिटात आपण 15 मार्क कव्हर करणार। फक्त एक व्हिडिओ बघा, हातचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे 15 मार्क कुठेच जाणार नाही। त्यासाठी एएनएम फर्स्ट इयर, जीएनएम सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आपला व्हिडिओ आज होणार आहे। तर जे कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहे त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण सबस्क्राईब वाढत नाही आहे आणि व्ह्यूज जास्त प्लीज करून सर्वांना माझी विनंती आहे की तुमचे जे कॉलेज ग्रुप आहे, जे कोणतेही स्टडी रिलेटेड ग्रुप असेल तर त्या ग्रुपवरती तुम्ही व्हिडिओ सेंड करून द्या। स्टडी मटेरियल चांगलं आहे, मी माझा जेवढा प्रयत्न होईल तेवढं मी तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते। तर तुमच्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया। त्यामध्ये पहिलं दम्याची व्याख्या 2 मार्काला विचारली गेलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने व्याख्या लिहिलेली पण आहे आणि मी समजून पण सांगणार आहे। तर व्याख्यामध्ये तुम्हाला काय लिहायचे, दमा म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आपल्याला। तर दमा म्हणजे काय, तर आता काय सांगायचं, दमा म्हणजे कोणत्याही कारणाने, आता आपल्याला मेन लक्षात ठेवायचं कोणत्या कारण हे लक्षात ठेवायचं नाही, फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, श्वसन वाहिन्या व वायुवाहिन्या। सर्वप्रथम वाचून घ्या, तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि वाचून घ्या। आता नंतर बघा, आता काय करायचं आपल्याला, श्वसन वाहिन्या। दम्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, दमामध्ये काय होतं, आपल्याला दम लागतो। दम्याच्या शब्दावरून तुम्ही लक्षात करायचं काय, दम लागणार आहे। तर दम कसं लागणार आहे आपल्याला, जे आपण श्वास घेण्याची वाहिनी आहे किंवा वायू म्हणजे हवा घेण्याची वाहिनी आहे, त्या वाहिन्यांना काय होणार आहे, दीर्घकालीन टिकणारा व परत नाहीसे न होणारा, तसे एकदम त्याला काय होणार, दीर्घकालीन असणारे आकुंचन येणारे, असं लक्षात ठेवा। दीर्घकालीन आकुंचने किंवा नाहीसे न होणारे आकुंचन येणारे। आकुंचन म्हणजेच काय होणार, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आपले एकदम प्रसरण पावणारे, आकुंचन होणारे, प्रसरण पावणारे। जसं आपलं पोट पुढे जातं मागे येतं, आतमध्ये जातं बाहेर येतं, त्याला तशा प्रकारचे आकुंचन येणारे आपल्या कशाला, वायू वाहिन्यांना आणि श्वसन वाहिन्यांना। तुम्हाला समजलंय का मी काय म्हणते, तर आपल्या आपण दमा म्हणजे काय आहे, तर वायुवाहिन्या म्हणजे आपण दम लागणार आहे। दमा म्हणजे काय, दम लागणार आहे। तर मग काय होणार आहे, श्वसन वाहिन्या आणि वायुवाहिन्या हे 2 शब्द लक्षात ठेवायचे। त्यांना काय होणार आहे, दीर्घकालीन आकुंचन येणारे किंवा असे कळ आल्यासारखं, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत आकुंचन प्रसरण पावणार ते। तर त्यांना काय होणार आहे, आपला श्वास घ्यायला त्रास होणार आहे। त्या श्वास घ्यायला त्रास झाल्यानंतर काय होणार आहे, सुई सुई असा आवाज येणार आहे। हा शब्द पण लक्षात ठेवायचा आहे, सुई सुई। फक्त हे पण जे इम्पॉर्टंट कीवर्ड आहे त्यांना मी हायलाईट करणार आहे। आता हे श्वसन वाहिन्या आणि वायुवाहिन्या, आता यापैकी एक शब्द घेतला तरी काय हरकत नाही, दोन्ही शब्द पाठ केले तरी काय हरकत नाही। याला काय होणार आहे, दीर्घकालीन टिकणारी, म्हणजे एकदम अशी जोरदार आकुंचने, हे नाही लिहिलं तरी काय हरकत नाही। जोरदार आकुंचने आल्यामुळे काय होणार आहे, श्वसनास आपल्याला जो श्वास घेणार आहे आपण, आता श्वास घेऊन बघा, त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला आजारी पडल्यावर कसं दम लागल्यासारखं होतं, वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली, तसं होतं। तर याच्यामध्ये काय होतं, सुई सुई आवाज येतो। तर हे इम्पॉर्टंट आहे, श्वसन वाहिन्या, वायुवाहिन्या आणि यांना येणारे दीर्घकालीन आकुंचने, म्हणजे त्याला काय होणार आहे, आकुंचन येणार आहे जोरदार, त्यामुळे काय होणार आहे, श्वसनाला त्रास होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, सुई सुई असा आवाज येणार आहे। तर हे बघा, येण्यास सुरुवात होऊ लागते, होऊन श्वासाला त्रास होतो। समजलं तुम्हाला, धाप लागते, दम लागतो, यालाच आपण काय म्हणतो, दमा असे म्हणतो। आता हे याच्यापेक्षा सोप्या भाषेने मला तरी नाही वाटत एवढे यूट्यूबवर तुम्हाला कोणी डेफिनेशन पाठ करून देईल। तर डेफिनेशन आत्ताच्या आता पाठ झालेली आहे, नसन पाठ झाली परत व्हिडिओ मागे घ्या, रिवाईज करा आणि परत एवढं पाठ करून घ्यायचे, आजच्या आज पाठ झालं पाहिजे। नेक्स्ट बघू आपण आता कारणे। तर दम्याची कारणे, आता ही कारणे पण तुम्हाला पाठ करण्यासारखी, एवढं काही नाही लहान लेकरासारखा अभ्यास आहे। तर दम्याची कारणे, तर कारणे खूप एकदम सोपं आहे, तर अभ्यास करण्यासारखं काहीच नाही, तरी पण मी मला सांगते एकदम सोप्या भाषेत एक्सप्लेन करते। नोट्स पण इतक्या सोप्या भाषेत काढलेली आहे मी, तुम्हाला 15 मार्क असे फुकटचे, फक्त पेपरला पडला पाहिजे हा क्वेश्चन। आणि हा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्ही प्रिपेअर करा, जेणेकरून तुम्हाला पासिंग व्हायला किंवा मार्क गेन करायला खूप मदत होईल। तर आता बघा, दम्याचं नेमकं कारण अद्यापही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही। आता हे वाक्य इतकं इम्पॉर्टंट आहे, इतकं कीवर्ड आहे आपल्यासाठी, जे कमी अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगते आम्ही, जे डीपमध्ये अभ्यास करणारे त्यांच्यासाठी नाही। तर काय आहे, दम्याचे नेमके कारण, आता कोणताही आजार असू द्या त्याचं नेमकं कारण आपल्याला माहीत असतं का, नाही। तर ही डेफिनेशन, हे काय करायचं, वाक्य पाठ करून ठेवायचं आहे।
आता एखाद्या वेळेस तुक्का पण मारायचं काम पडलं तर हे वाक्य आपण मारू शकतो. आणि त्याच्या खाली जेवढे लिहिणारे कारणे आपले, मग ह्या वाक्यावरून आपण चुकीचे जरी लिहिले तरी पण त्याला मार्क भेटून जातात. कारण याला नेमकं कारण काय आहे, याला काय सांगितलेले, नेमके कारण अद्यापही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. जे कारण आहे आपल्याला एकदम असं ठोस कारण भेटलेले का नाही, त्यामुळे आपण फक्त आपलं काय करतोय, आपण संभाव्यता दर्शवतोय. त्यामुळे याच्यामध्ये आपण काही पण टाकू शकतो. म्हणजे काही पण म्हणजे एकदमच काही पण टाकायचं नाही, आपल्याला रिलेटेड टाकायचं आहे तेवढं तुम्हाला टाकता येईल. तर बघू शकता पहिलं अनुवंशिकता. यामध्ये अनुवंशिकता, तर दम्यामध्ये अनुवंशिकता तुम्हाला माहीतच आहे, याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखं काही नाही. जर कुटुंबामध्ये हिस्ट्रीमध्ये कोणाला असेल दमा किंवा कशा एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर तो धोका आपल्याला त्याच्या पुढच्या जनरेशनला होऊ शकतो. तर समजलं, पहिलं झालं पाठ. नेक्स्ट बघू आपण आता ॲलर्जी. आता एखाद्या घटकाची ॲलर्जी, मला धुळीची ॲलर्जी आहे, मला थंड हवेची ॲलर्जी आहे, मला एखाद्या पक्ष्याच्या पिसाची ॲलर्जी आहे. या गोष्टी बारीक लक्षात ठेवायच्या आहे. या गोष्टी काय होतं, आपल्या श्वसनाद्वारे आपल्या आतमध्ये जाऊन आपल्याला त्याचं दम लागतो किंवा इन्फेक्शन होतं, असं ॲलर्जी होते. त्यामुळे नाही का स्पॅझम्स येतं, वायुनना काय होतं त्याच्यामध्ये वाचून घ्या तुम्ही. वातावरणातील एखाद्या पदार्थाची ॲलर्जी म्हणून दम लागतो. तर आपल्याला एखादी ॲलर्जी असेल तरी दम लागतो. तो पदार्थ किंवा अन्नपदार्थ पण असू शकतो, मग तो आपल्या तोंडातून ओरली गेलं तरी पण आपल्याला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतो. किंवा पक्ष्यांची पिसं, या ॲलर्जीमुळे लहान मुलांना वायुवाहिन्यांच्या स्पॅझम्स येऊन, म्हणजे त्याला आकुंचने येऊन, स्पॅझम्स म्हणजेच आकुंचने म्हणता येईल, तर येतात. आणि आतील बाजूस सूज आल्यामुळे दम लागतो. आता आतील बाजूस सूज आल्या म्हणल्यानंतर आपल्याला काय होणार, श्वासवाहिन्यामधून किंवा आपल्या वायुवाहिन्यांमध्ये आपल्याला पाहिजे तेवढी हवा घेता येईल का किंवा सोडता येईल का, नाही. त्यामुळे आपल्याला दम लागणार आहे. तर दम लागणे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे, दम कसा लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मरणाची कारणे लिहू शकता, भरपूर कारणे लिहू शकता. त्याच्यामध्ये इन्फेक्शन झाले असल्यास, इन्फेक्शन आपल्याला सर्दी खोकला झाल्यानंतर पण काय होतं, आपल्याला दम लागतो. तर श्वसन मार्गाच्या वरील म्हणजे आपल्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकला संसर्ग झाल्यास किंवा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकला पण घेऊ शकता. तर जोराचा सर्दी खोकला झाल्यास तर काय होतं, आपल्याला दम लागतो. हे तुम्हाला जनरली आपल्या स्वतःवरून ओळखून घ्यायचे तुम्ही, दम कवा लागतो आपल्याला. त्यानंतर लहानपणातील संसर्ग म्हणजेच लहानपणी असलेल्या गंभीर श्वसन संसर्ग म्हणजे ब्रोंकिओलायटिस म्हणजे फुफ्फुसांना विकासावर परिणाम होतो. म्हणजे एखाद्या लहान मुलांनाच फुफ्फुसाचा आजार झाला, ब्रोंकायटिस वगैरे असा आजार झाला, तर त्यामुळे काय होणार, त्याच्या फुफ्फुसावर परिणाम होणार आहे. आणि लहान बाळाची फुफ्फुस कशी असते, इमॅच्युअर असते, त्यामुळे त्याच्यावर विपरीत परिणाम होऊन, त्याच्या विकासावर परिणाम होऊन काय होतं, दम्याचा धोका वाढू शकतो. म्हणजे लहानपणामध्ये. आता अपंगत्व केव्हा येतं आपल्या लहानपणी, कुपोषण केव्हा होतं लहानपणी, मग त्याचं साईड इफेक्ट आपल्याला केव्हा जाणवतं, जेव्हा मोठं होतं तेव्हा. मतिमंद पण होऊ शकतात ना कुपोषणाच्या कारणामुळे. तर अशा प्रकारे तुम्हाला मी उदाहरण देते, त्याच्यामध्ये रिलेट करू नका, मी उदाहरण सांगते. आता समजलं लहानपणातील संसर्ग, अनुवंशिकता झालं, लहानपणातील संसर्ग झालं, दीर्घकालीन संसर्ग झाला, जंतू संसर्ग पण घेऊ शकता, ॲलर्जी घेऊ शकता. अजून बघू शकतो आपण नवीन खाली काय काय आहे, हवेतील त्रासदायक घटक. आता हवेतील हा पॉईंट पण इम्पॉर्टंट खूप आहे. कारण का, आपल्या ॲलर्जी होण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे, श्वसन म्हणजेच हवामध्ये. समजलं, हवेतील त्रासदायक घटक. आता काही सिगरेट, मला सुद्धा सिगरेटचं धूर कोण दुसरं जरा मी त्याच्या शेजारून जर गेले तरी मला असं दम लागल्यासारखं होतं किंवा वेगळंच असं कम्फर्टेबल होऊन जाते मी. तर त्यामुळे तुम्हाला पण होत असेल, हे जाणवतं असेल ज्यांना, जे सिगरेट पितात त्यांना काही नाही होत, परंतु आपल्यासारख्यांना ज्यांना सवय नाही ते वासाची वगैरे त्याला. त्यानंतर हवेचे प्रदूषण, तर एखाद्या ठिकाणी काही या धूळ, प्लास्टिक जाळलं वगैरे अशा ठिकाणी प्रदूषण असतं हवेचे खूप, त्या ठिकाणी आपल्याला श्वास घ्यायला खूप त्रास होतो किंवा आपण गुदमारल्यासारखं होतो. तर याच्यामध्ये तुम्ही समजू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही हे पण लिहू शकता, हवेतील त्रासदायक घटक. हे कारण पण आपल्याला एकदम सफिशियंट किंवा चांगल्या प्रकारे लिहू शकतो. आणि घरे स्वच्छ करण्याची रसायने, आता आपण घर स्वच्छ करण्यासाठी किंवा आपला हॉस्पिटलचा वॉर्ड फेमिगेशन लावलं असेल तर फेमिगेशनचा वास आपल्याला सहन होतो का, नाही. त्या परफ्युम्स, औद्योगिक धूळ, अशा गोष्टीमुळे आपल्याला काय होतं, दम लागतो. त्यानंतर येतं आपलं भावना. तर भावनामध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला जास्त अति काळजी असते कुणाविषयी किंवा राग येतो किंवा एकदम असं हरल्यासारखं वाटतं, विफलता, म्हणजे आपण एकदम काहीतरी वेगळ्या झोनमध्ये जातो, ताणतणाव असतो, एकदम चिडचिड होते आपली किंवा भीती वाटते. भीती वाटल्यानंतर पण आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा एकदम असं दडपण येतं मनावरती. ह्या गोष्टीमुळे आपल्याला दम लागतो. हे मेंटली पण आपल्यावर डिपेंड करतं दम लागणे. तुम्ही तुमच्या याच्यात समजून घ्या. एखाद्या वेळेस तुम्हाला खूप अग्रेसिव्ह झालं, एकदम जास्तच अग्रेसिव्ह झालं तुम्ही, तर तुम्हाला कसं होतं, श्वास घ्यायला त्रास होतो किंवा दम लागतं, हार्टबीट हाय होते. अशा पद्धतीने हे पण तुम्ही भावना पण, हे एक आपलं चांगलं कारण आहे.
त्यानंतर आपले इतर कारणे बघा. आता मी प्रत्येक कारण, आता 6 कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिले. आता बाकीचे 4 कारणे तुम्हाला खुद एक्सप्लेन करायची. तर मी आता थंड हवेमुळे आपल्या कशा प्रकारे होणार ते तुम्ही एक्सप्लेन करायचे. काही औषधी, शारीरिक हालचाल, लठ्ठपणा इत्यादी हे सर्व तुम्हाला एक्सप्लेन करायचे. आता मी तुम्हाला 6 करून दाखवले, बाकीचे 4 तुम्हाला करायचे आणि सवय लावायची तुम्हाला मनाने लिहायची. कारण पेपरमध्ये हे घोगणपट्टी करून जमणार नाही. तुम्हाला जेवढं मनाने लिहिता येईल तेवढा फायदा आहे. आता चिन्ह लक्षण बघायचे दम्याचे. आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक सरप्राईज आहे, एकदम भारी नोट्स काढलेले आहे मी, त्या तुम्हाला मी आपल्या शेवटला पेजवरती आहे. तर आज तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परत तुम्ही काय अभ्यास केला त्याचं रिव्हिजन करायचे. रिव्हिजन ही एक खूप चांगली पद्धती. तुम्ही अभ्यास केला आणि तो किती प्रकारे आपल्याला जेव्हा मूल्यांकन करायची वेळ येते ते आपल्याला रिव्हिजनमध्ये समजतं. तर त्याच्यानंतर दम्याची चिन्ह लक्षणे. दम्याची चिन्ह लक्षणे काय आहे? सर्वप्रथम धाप लागते, हे तर सर्वांना सांगू शकता. आता त्याच्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पुरेसा श्वास न घेता येणे, त्यामुळे काय होतं? धाप लागते. आता हे एक्सप्लेन या मी अशा पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? श्वास घ्यायला त्रास होतो किंवा श्वसन मार्गामध्ये अडथळा आल्यामुळे आपल्याला धाप लागते, असं पण तुम्ही लिहू शकता. पण मेन शब्द कोणता आहे आपल्यासाठी? धाप लागणे. हा शब्द तुम्ही बरोबर लिहिला तर इथं काय लिहित आहे हे जास्त लक्ष देत नाही एक्झामिनर. मी पेपर एक्झामिनरच्या हिशोबाने तुम्हाला सांगते. त्यामुळे काय करायचं आहे? आपल्याला एकदम बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. असंच जर आपल्यासोबत अभ्यास करत राहिला तर चांगल्या मार्काने पास होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, फक्त एवढीच विनंती आहे. आणि आवडला असेल तर तुम्हाला जशी आवडेल तशी कमेंट करा. नसेल आवडला तर काही चुकलं असेल माझ्याकडून तीसुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता, मॅम हे तुमच्याकडून थोडं रॉंग झालेलं आहे, यामध्ये तुम्ही सुधार करू शकता अजून. तर मी नेक्स्ट टाईम अजून माझ्यामध्ये पण सुधार करेल. तर आता नेक्स्ट बघू आपण श्वास घेताना आवाज येणे. श्वास आपण सांगितलं होतं व्याख्यामध्ये, काय सांगितलं होतं? सुई सुई असा आवाज येतो. तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता श्वास बाहेर टाकताना घुरघुर आणि शिटीसारखा आवाज येते. दम्याचे मुख्य लक्षण आहे, कारण हे डेफिनेशनमध्ये आहे त्यामुळे हे मुख्य लक्षण आहे. समजलं? नेक्स्ट बघू आपण आता थर्ड, छाती घट्ट होणे किंवा जड वाटणे. एकदम छाती अशी होती घट्ट होते आणि जड जड वाटते छातीमध्ये. मग दम लागल्यावर आपल्याला घाबरतो ना, तर छातीत जड वाटणारच आहे. त्यामध्ये काय होतं बघा? छातीवर दाब आल्यासारखे वाटते आणि छातीवर जड वाटणे. छाती कशी वाटणे? जड वाटणे. त्यानंतर खोकला. आता खोकला हा पण एक मुख्य लक्षण आहे दम लागण्याचं. तर याच्यामध्ये येतं खोकला. विशेषतः रात्री व्यायाम करताना किंवा थंड हवेच्या संपर्कात आल्यावर वारंवार आणि अतितीव्र खोकला येतो. तर काय होतं? खोकला आल्यानंतर काय होतं आपल्याला? एखाद्या वेळेस रात्री येतो किंवा कशाचं आपल्याला आंबट खाल्ल्यानंतर किंवा थंड हवेचे एकदम संपर्कात आल्यानंतर आपल्याला ते खोकला येतो. तर या खोकल्यामध्ये पण आपल्याला दम लागतो. त्यानंतर येतं आपलं जलद श्वास. म्हणजे श्वासोश्वास काय होतं? आपलं रेस्पिरेटरी रेट येतो तो कसा होतो? ज्या फास्ट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये गती वाढते. रेस्पिरेशनची आपला रेट वाढतो. त्याच्यामध्ये पण आपल्याला दम लागल्याचं चिन्ह लक्षण दिसून येतं. त्यानंतर सहाय्यक स्नायूंचा वापर करणे. आता हा खूप इम्पॉर्टंट आहे. सहाय्यक स्नायू म्हणजे आता आपण इन जनरल जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, म्हणजे श्वसन करतो, श्वासोश्वास करतो, तेव्हा काय होतं आपल्याला? नॉर्मल इन जनरल फक्त पोट थोडं हापसतो एखाद्या वेळेस जास्त. परंतु याच्यामध्ये सहाय्यक स्नायूंचा वापर म्हणजेच काय? श्वास घेताना खांदे आणि मान, जे मानेचे स्नायू आहे, जसं आपण बोलतो किंवा एकदम जोरात ओरडल्यानंतर आपल्याला मानेच्या शिरा दिसायला लागतात किंवा मानेचे एकदम स्नायू दिसायला लागतात, तशा प्रकारे आपण सहाय्यक स्नायू म्हणजे एकदम श्वास तुम्ही घेऊन बघा, एखादा जड श्वास घ्या, दम लागल्यासारखं होतं, आपलं पोट पण जास्त हापसतं, खांदेवरती येतात, मानेचे स्नायू जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. तर याच्यामध्ये आपण हे समजू शकतो. त्यानंतर कळलं सायनोसिसमध्ये फक्त सायनोसिस आला कारण ब्ल्यू हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये काय सांगायचं आहे बघा? सायनोसिसमध्ये गंभीर दम्याचा त्रास किंवा झटक्यामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जेव्हा आपला शॉक म्हणजे झटका येतो किंवा आपल्याला दम्यामध्ये जास्त दमा होतो, तर तेव्हा काय होतं? ऑक्सिजन कमी होतं आपल्या शरीरातील. तर शरीरातील ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे काय होतं? आपले नखे, होठ किंवा आपलं संपूर्ण शरीर हे निळं पडतं. यालाच आपण काय म्हणतो? सायनोसिस असे म्हणतो. तर लहान बाळामध्ये जेव्हा बाळ आऊट होतं आईच्या फिटसमधून किंवा आईच्या युटेरसमधून, जेव्हा बाळ आऊट होतं वजनातून येताना, तर त्यामध्ये गुदमरला असला त्या सायनोसिसमध्ये जातं. किंवा बाळ जन्मता एखाद्या वेळेस त्याचं हेड आतमध्येच राहिल्यानंतर किंवा त्याला ते गुदमरून त्याचं काय होतं? नखे किंवा निळे पडतं बाळ, त्याला आपण सायनोसिस म्हणतो. परंतु इथे सायनोसिस कसं होतं आपल्याला अडल्टमध्ये किंवा आपल्यामध्ये? तर जेव्हा आपल्याला दम लागतोय ना, तर ऑक्सिजन भेटतो का आपल्या शरीराला? पुरेसा नाही. त्यामुळे काय होणार? आपल्या शरीरामधील नखे व ओठ हे काय होणार आहे?
निळे पडणारे, याला म्हणतो आपण सायनोसिस. आता नेक्स्ट बघा, वाढलेली नाडीचा दर. रेस्पिरेटरी रेट वाढला, पल्स रेट वाढला, त्यामुळे हृदयाचे ठोके सुद्धा वाढणार आहे. तर हे चिन्हलक्षणे 9 चिन्हलक्षणे आहे. जशा प्रकारे तुम्ही अजून एखादा अर्धा ॲड करू शकता किंवा एखाद्या म्हणून कमी करू शकता. 4 मार्काला विचारले तर 8 चिन्हलक्षण लिहायचे, 5 मार्काला विचारले 10 लिहायचे, आणि 3 मार्काला विचारले तरी तुम्ही 8-9 लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जाईल. त्यानंतर आपला त्याच्यामध्ये काय करणार, 3 मार्काला ऑक्सिजन देण्याची कृती. तर JNM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे खूप. सेकंड इयरला तर आहेच, ANM फर्स्ट इयरला तर आहेच, पण त्याचबरोबर ऑक्सिजन देण्याची कृती ही फंडामेंटल ऑफ द नर्सिंगमध्ये विचारली जाते. त्यामुळे काय ANMच्या आपल्या JNMच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी पण हा व्हिडिओ बघितला तरी काही हरकत नाही, त्यांना पण इम्पॉर्टंट आहे. तर ऑक्सिजन देण्याची कृतीमध्ये काय असतं, आपल्या शरीरामध्ये जेव्हा ऑक्सिजनची मात्रा कमी होते, आपण काय करतो, कृत्रिमरित्या ऑक्सिजन आपल्याला पुरवतो, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑक्सिजन देण्याची कृती. समजलं? आता याच्यामध्ये आता आवश्यक साहित्य आपण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आता आधी काय करणार आहे, कोणती पण गोष्ट करायची आहे तुम्हाला सांगा. स्वयंपाक करायचा आहे, पोळी भाजी बनवायची, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, सर्वप्रथम साहित्य जे ते आपल्याला इम्पॉर्टंट असतं, म्हणजे जे आवश्यक साहित्य असतं आपलं ते आपल्याला पहिले जमा करायचं असतं. तर इथं काय काय लागणार आहे आपल्याला ऑक्सिजन कृती करण्यासाठी किंवा ऑक्सिजन थेरपी देण्यासाठी, तर ऑक्सिजनचं सिलेंडर लागणार आहे. कशाचं, आता गॅसचे सिलेंडर झालेले महाग, तर हे लक्षात ठेवायचे, सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर. त्यानंतर इथं फ्लोमीटर. फ्लोमीटर म्हणजेच काय, आपण मीटर म्हणजे मोजण्यासाठी, मीटर म्हणलं समजून घ्यायचं. फ्लो म्हणजे त्याचा जो फ्लो असणारी वेग असणारे तो, आणि मीटर म्हणजे मोजण्यासाठी वापरतो. मग फ्लो मीटर समजा लक्षात घ्यायचं आहे. जे ड्युटी करतात त्यांच्यासाठी खूप सोपं आहे, कारण त्यांना सर्व माहिती आहे, फक्त त्यांना स्टेप बाय स्टेप कशा स्टेप आहे ते शिकण्याची गरज आहे. परंतु ज्यांनी ANMला अभ्यास केलेला नाही, फर्स्ट इयरचेच विद्यार्थी, आणि JNMला पण फर्स्ट इयरला अभ्यास केलेला नाही, त्यांना फक्त पासिंग पुरता अभ्यास करायची सवय आहे, तर यांच्यासाठी मी समजून सांगते इतकं डीपमध्ये. फ्लो मतलब आपला वेग, आणि मीटर म्हणजे आपल्याला मोजण्याचं साधन. तर फ्लोमीटर समजलं, फ्लोमीटर कळालं. त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर समजलं. आता ह्युमिडिफायर. तर ह्युमिडिफायर मतलब काय असतं, म्हणजे बॉटल म्हणलं पाण्यासाठी, पाण्याची बॉटल आली लक्षात, काय वॉटर बॉटल. आणि ह्युमिडिफायर म्हणजे जे ऑक्सिजन होतं सिलेंडरमधून त्याला ओलं करण्यासाठी, मॉइश्चर करण्यासाठी किंवा थोडंसं ओलं करण्यासाठी ते ऑक्सिजन, कारण ड्राय केल्यानंतर तो आपले इफेक्ट करू शकतो किंवा साईड इफेक्ट होऊ शकतो त्याचे, त्यामुळे आपण ह्युमिडिफायर बॉटल लावतो. ती बॉटल कशासाठी असते, जो कोरडा ऑक्सिजन आहे त्याला ओला करण्यासाठी. समजलं सर्वांना? आणि ते पाणी आपल्याला दररोजच्या दररोज चेंज करावं लागतं. त्यानंतर ऑक्सिजन ट्यूबिंग त्याच्यामध्ये रुग्णानुसार योग्य डिलिव्हर डिव्हाइस म्हणजे याच्यामध्ये डिव्हाइस म्हणजेच काय, वेंच्युरी मास्क, नेझल कॅन्युला, नाकाची नळी, फेस मास्क, अशा पद्धतीने आपण मास्क लावतो. म्हणजे नाकाला जे पुरवण्यासाठी जे साधन वापरलं जातं, डिव्हाइस म्हणतो आपण त्याला, तर त्या साधनाला आपण म्हणतो योग्यरित्या. म्हणजे एखाद्या रुग्णाला नेझल कॅन्युला लावलेलं त्याला इरिटेट होतंय, मग आपण काय करणार, फेस मास्क लावणारी. एखाद्याला गरज नाही फेस मास्क, त्याला वेंच्युरी मास्क लावणारी. काहीला नाकाची नळीवर तो कम्फर्टेबल राहतो, त्याला नाकाची नळी लावणारी. त्या पेशंटच्या कम्फर्ट झोननुसार आपण त्याला ते डिव्हाइस लावणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही पल्स ऑक्सिमीटर. आपल्याला सॅच्युरेशन काउंट करण्यासाठी किंवा सॅच्युरेशन मॉनिटर करण्यासाठी आपण याची अत्यंत गरज असते. आता मी ऑक्सिजन देते, ऑक्सिजनचा रेट ठेवला मी 2, तर त्यानंतर आपल्याला ऑक्सिजनचा, त्यानंतर त्याचं सॅच्युरेशन डाऊन होतंय का इन्क्रीज होतंय का डाऊन होतोय ते आपल्याला समजलं पाहिजे. समजलं तुम्हाला? आता ऑक्सिजन मी 5 ठेवलेला आहे, तर त्याचं सॅच्युरेशन डाऊनच होतं आहे, अजून पण होणार नाही 2 ठेवलेलं आहे तर डाऊन होतं आहे. मग 5 केलं, मग त्याचं सॅच्युरेशन इन्क्रीज होतं आहे का किंवा डिक्रीजच होतं आहे ते बघण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ऑक्सिमीटर. म्हणजे आपल्याला मूल्यांकन करण्यासाठी किंवा त्याच्यावर मॉनिटर कशासाठी करतो आपण, ते वाढतंय का, ते कमी होतंय का, या गोष्टीवरती, किंवा आपण जे देतोय ते व्यवस्थित जातंय का, ह्या सर्व गोष्टी आपल्या याच्यामधून समजतात. त्यामुळे कापसाचे बोळे एखाद्या वेळेस मास्क लावायच्या वेळेस त्याला कोणी इरिटेट होत असेल तर ते कापसाचे बोळे लावून आपण त्याला व्यवस्थित टेप वगैरे लावून सेट करू शकतो त्यासाठी. त्यानंतर इथं स्टेप्स ऑफ द प्रोसिजर. आता साहित्य झालं आपलं, सर्व साहित्य तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. यानंतर आता एवढा व्हिडिओनंतर तुम्हाला कधीच परत म्हणायचं ऑक्सिजन थेरपी काय असतं हे तुम्हाला विचारसुद्धा करायची गरज नाही, कारण तुम्ही हे सगळं पाठांतर झालेलं असणार तुमचं. आता त्याचा स्टेप बघणार आपण. आता 3 मार्काला एवढं डीपमध्ये 3 मार्काला लिहायचं नसतं, पण मी तुम्हाला देते, कारण कधी 5 मार्काला सुद्धा विचारू शकतो. त्यामुळे आता स्टेप्स ऑफ द प्रोसिजरचे स्टेप काय आहे. आता पहिले आपण साहित्य गोळा केलं, मग त्यानंतर तयारी काय असणार आहे आपली. पहिले आपल्याला काय करायचं, डॉक्टरांनी लिहिलेल्या ऑर्डर, लिखित स्वरूपाचे आपल्याला रिटर्न ऑर्डर पाहिजे असतात.
डॉक्टरांची. तोंडी सांगितलं तरी पण आपण लावतो इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये, परंतु शक्यतो डॉक्टरांचे आदेश बघायचे. डॉक्टरांचे आदेश काय असतात? रुग्णाला किती लिटर ऑक्सिजन प्रति मिनिट द्यायचा आहे. आता त्याला कसा द्यायचा आहे, म्हणजे 2नी 5नी प्रति मीटर 2 लिटर ऑक्सिजन प्रति मिनिट असं द्यायचं आहे का 4ने द्यायचं आहे, 5ने द्यायचं आहे, अशा पद्धतीने. आणि द्यायचं आहे हे तुम्हाला विचारलं, परंतु तो कशा थ्रू द्यायचा आहे, कोणत्या डिव्हाइसने द्यायचा आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये रिटर्न नोट्समध्ये अवेलेबल पाहिजे. मग त्यानंतर डॉक्टरांच्या आदेशानुसार निश्चित करायचं आहे. परत डॉक्टरांचा आदेश घ्यायचा, निश्चित करायचं हेच आहे का सर असं तसं, त्या पद्धतीने आपण करायचं. ते झालं. त्यानंतर रुग्णाची स्थिती तपासायची. रुग्णाची स्थिती कशी आहे, त्यानंतर आता आपण SpO2 किंवा पल्स ऑक्स लावून SpO2 बघणार आहोत त्यांचं. सध्याची ऑक्सिजन पातळी किती आहे, SpO2 तपासला तर पातळी 95 आहे, 100 आहे, तर मग गरज नाही. 95च्या बिलो असेल तर मग आपण त्याला नेझल कॅन्युला वगैरे लावू शकतो. त्यानंतर साहित्य गोळा करायचं. साहित्य आपण आता बघितलं, साहित्य आपण आवश्यक साहित्य जमा केलेलं होतं, ते साहित्य गोळा करून एकत्र आपल्याला घ्यायचं आहे ट्रेवरती. नेक्स्ट बघू शकता तुम्ही, रुग्णाला तयार करायचे. रुग्णाला आता काही रुग्ण खूप असं घाबरून जातात, बाबा हे काय आमच्यासोबत काय होतंय, तर त्यांनी तयार करावं लागतं आपल्याला. त्यांना समजून सांगावं लागतं हे तुमच्या फायद्यासाठी किंवा याच्यापासून तुम्हाला काही घातक होणार नाही आहे, हे आरामदायी बसण्यासाठीच आहे. तर मग त्याला काय करायचं आहे, आपल्याला समजून सांगायचे आणि त्याला आरामदायक स्थिती द्यायची आहे. सेमी फाउलर्स म्हणजे आपल्याला त्याला थोडं क्रॉप टॉप करायचं आहे, बसती स्थिती द्यायची थोडीशी. तर मग त्याला आणि व्यवस्थित लावायचं ते डिव्हाइस जे लावणार आपण ते. त्यानंतर अंमलबजावणीचा टप्पा म्हणजे आपण जेव्हा ते कृती करणार आहोत आता त्या पेशंटवरती. आधी आपण सर्व साहित्य गोळा केलं, नंतर पेशंटला आपण एक्सप्लेन केलं, ऑर्डर बघितल्या, डॉक्टरांना विचारलं, सगळं झालं आपलं. त्यानंतर आता अंमलबजावणी म्हणजे जेव्हा आपण ते प्रोसिजर करणार आहोत त्याच्यामध्ये बघा आता ह्युमिडिफायर बॉटल जोडायची. त्याला ह्युमिडिफायर जोडलं. जर ऑक्सिजनचा प्रवाह जास्त असेल तर 5 लिटर प्रति मिनिटपेक्षा जास्त किंवा दीर्घकालीन द्यायचा असेल तर ऑक्सिजनमुळे नाकातील श्लेष्म त्वचा कोरडी पडू नये म्हणून ह्युमिडिफायर वापरतात. आता मी सांगितलं होतं तुम्हाला, आपला जो ऑक्सिजन असतो तो ओला करण्यासाठी, मी तुम्हाला आपल्या भाषेत सांगितलं, तो ओला करण्यासाठी आपण काय करतो, ह्युमिडिफायर बॉटल वापरतात. पण त्यामुळे त्याचा न केलं ह्युमिडिफायर बॉटलमध्ये जर आपण पाणी टाकलं नाही आणि तो कोरडा तसाच त्याच्या त्वचेमध्ये जाऊन त्याला काय होणार आहे, नाकामध्ये श्लेष्म त्वचा ही काय होणार आहे, कोरडी. नाकातील त्वचा काय होणार आहे, कोरडी होणार आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. कोरडं झाल्यानंतर आपल्याला नाकात कोरडं झालं वेगळं थोडं इरिटेटिंग होईल ते पेशंट, त्यामुळे आपल्याला ह्युमिडिफायर बॉटल जोडायची आहे म्हणजे आहे. समजलं. आता नेक्स्ट काय करायचं, फ्लोमीटर सेट करायचे. फ्लोमीटर आपण डॉक्टरांची परवानगी बघितली, ऑर्डर बघितली, त्यानुसार आपल्याला काय करायचं, फ्लोमीटर सेट करायचे 5नी किंवा 2नी. त्याच्या SpO2ची लेवल किती त्यावर आपण हे डिपेंड करणार आहे. आणि जे सरांनी सांगितलं ते सुद्धा. नंतर डिवाइस लावा. आता डिवाइस कसं लावणार तुम्ही, तर त्याला कनेक्ट करणार. ह्युमिडिफायर बॉटलला कनेक्ट करायचं आहे आपल्याला. ट्यूब असते ती नेझल कॅन्युलाची, किंवा नाकाच्या दोन्ही छिद्रांमध्ये आपल्याला नळीचे दोन्ही टोक व्यवस्थित बसवायचे आणि मागून त्याला सेट करायचे किंवा फिट करायचे. आणि ट्यूबिंग कानावर आली पाहिजे, म्हणजे कानावरती कानाच्या आपल्याला ते काना घ्यायचे ट्यूबिंग. त्यानंतर हनुवटीच्या खाली पण सुरक्षित करू शकता. म्हणजे आपण बोलताना आपल्या खाली जे असतं मेंडिबल, त्याच्या आपण खाली सुद्धा त्याला सेट करू शकतो, म्हणजे त्याचं व्यवस्थित पॅक राहील ते. आणि मास्क असेल तर रुग्णाच्या तोंडावर आणि नाकावर व्यवस्थित बसवायचे. इलॅस्टिक बँडने सुरक्षित करायचे. इलॅस्टिक बँडेज वगैरे असेल तर त्याने सुरक्षित करून घ्यायचे, म्हणजे लिकेज झालं नाही पाहिजे बाबा. ती जी हवा आहे ती व्यवस्थित ते पेशंटला मिळाली पाहिजे ऑक्सिजन. त्यानंतर सुरक्षितता बघायची. ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो, म्हणजे ऑक्सिजनमुळे काय होतं, आग ही भडकत असते, म्हणजे वाढत असते. त्यामुळे रुग्णाजवळ धूम्रपान किंवा आग लावण्यासारखे क्रियाकलापांना सक्त मनाई आहे, म्हणजे श्वसन करायला लावायचं नाही. ऑक्सिजन सिलेंडर जिथं ठेवलेला आहे किंवा ऑक्सिजन सप्लाय ज्या पेशंटला चालू आहे त्याच्याजवळ एकही आगेचं जे आगेला ज्वलनाला मदत करेल किंवा असं धूम्रपान करणे किंवा असं कोणतीही गोष्ट माचीस वगैरे वापरू द्यायचं नाही तिथे. सक्त आपल्या मनाईचा बोर्ड लावायचा आहे. समजलं. त्याच्यानंतर बघायचं आता देखभाल करायची पेशंटची. आता आपण सर्व लावलेलं आहे, पेशंट स्टेबल झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता मॉनिटर काय करणार बघा. सतत त्याचं मॉनिटर करायचं. काय SpO2 आणि रेस्पिरेटरी रेट आणि चेस्ट लीड त्याला कंटिन्यू लावून ठेवायच्या. त्याच्यामध्ये ICU मधलं सांगते मी, चेस्ट लीड केव्हा लावणार आहे ICU मध्ये, परंतु आता नॉर्मल वॉर्डमध्ये तर नसणार आहे. तर याच्यामध्ये आपण तुम्ही भरपूर लिहू शकता. SpO2 रेट बघणार आहे, रेस्पिरेटरी रेट बघणार आहे, त्वचेचा रंग बघणार आहे, कारण ते सायनोसिसमध्ये गेला आहे की नाही. सायनोसिस म्हणजे काय मला कमेंट करायचं आहे, आत्ता मी शिकवलेलं आहे. तर त्वचेचा रंग निळा आहे का कसा आहे ते बघणार आहे आपण. नॉर्मल असेल तर चांगलं आहे, त्वचेची काळजी घ्यायची त्वचेची. त्याला वेंचुरी मास्क आपण मास्क लावलेलं त्याच्यामुळे त्याला इरिटेट होतंय का किंवा त्याला काहीतरी जखम होती का हे पण आपल्याला नेहमी चेक करत राहायचं. त्यानंतर डिवाइसची जागा तपासायची. डिवाइस आपण जे लागलेलं आहे ते व्यवस्थित आहे का जागा, किंवा तो लिकेज होतोय का ह्याचे पण आपल्याला निरीक्षण करायचे. तर समजलं सर्वांनी.
त्यानंतर आता दम्याचे रुग्णाचे परिचर्या व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करणार आहोत. आता व्हिडिओ खूप लेंदी झालेला आहे, 25 मिनिटात अवघेत. आता आणखीन आपण 5 मिनिटामध्ये हे एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करते, म्हणजे 30 मिनिटात तुमचं 15 मार्काचं कव्हर होईल. दम्याच्या रुग्णाचे परिचर्या व्यवस्थापन. आता परिचर्या व्यवस्थापनामध्ये आता तुम्हाला हे संपूर्ण समजलेलं आहे, मी फक्त आता फास्टमध्ये एक्सप्लेन करते. रुग्णाचे मूल्यमापन करायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं, रुग्णाचा इतिहास घ्यायचा आहे. त्यापूर्वी तुम्हाला ॲलर्जी होती का, धुळीची, धुराची, कशाची, किंवा परागकणाची, किंवा एखाद्या पक्षाच्या पखाची ॲलर्जी होती का विचारायचं. त्याच्यानंतर त्याचे निरीक्षण करायचे. त्यानंतर निरीक्षण करायचे. त्यानंतर SpO2ची पातळी तपासायची, व्हायटल्स तपासायची, त्याची नोंद ठेवायची आहे. त्यानंतर इमिडिएट केअर म्हणजे एकदम असं इमर्जन्सीमध्ये आलेल्या सिच्युएशनमध्ये लक्षात ठेवायचं. योग्य पोझिशन द्यायची. पटकन आलं पेशंटला पोझिशन कोण देणार, फाउलर्स. क्रॉप टॉप करायचं पेशंटला, अर्धवट बसची स्थिती द्यायची. फाउलर्स पोझिशन माहीत असेल सर्वांना, परंतु मी परत सांगते. त्यानंतर ऑक्सिजन थेरपी द्यायची. ऑक्सिजन थेरपी सर्वांना कळली असणार आहे, तर त्यामध्ये अशी थेरपी द्यायची. त्यानंतर औषधोपचार काय करणार आहे आपण, ब्रॉन्कोडायलेटर देणार आहे. त्याच्यामध्ये सॅल्ब्युटामॉल असतं. ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे ज्या श्वसनवाहिनी आहे त्याला प्रसरण पावण्यासाठी आपण ब्रॉन्कोडायलेटर देत असतो. त्याच्यामध्ये कार्टिकोजेस्टेरॉइड आणि सॅल्ब्युटामॉल, उदाहरणार्थ सॅल्ब्युटामॉल आपण देतो. श्वसन नलिकांची सूज कमी करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर नेबुलायझेशन म्हणजे आपल्याला वाफ द्यायची. वाफ देण्यासाठी औषधी दूर प्रक्रियांचा पाडा म्हणजे आपल्याला काय करायचं, त्याला नेबुलायझर द्यायचं म्हणजे वाफ द्यायची. आता झालं एवढं, हे झालं आपलं मॅनेजमेंट. तर मी एवढं एक्सप्लेन केलेलं नाही आहे, तर तुम्हाला भरपूर एक्सप्लेन करता येणार याच्यामध्ये. एवढं काही 4 मार्काचं होऊन जातं, एवढे भेटून जातात मार्क. आता मी काढलेले आहे नोट्स. तुम्ही काय करणार आहे, आता 15 मार्क तुमचे कवर झाले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नोट्स ह्या एका पेजमध्ये मी जसं केलेलं आहे तसं जशा मी नोट्स केलेल्या मी माझ्या भिंतीवरती लावून ठेवलेल्या होत्या. आता 15 मार्काचा क्वेश्चन दमा, त्याच्यामध्ये इटिओलॉजी म्हणजे आपलं कारणे काय, अनुवंशिकता, ॲलर्जी. आता आपण करतो हे रिव्हिजन, आपण काय शिकलो त्याचं रिव्हिजन करतोय. तर सर्वांनी आपलं माइंड एका ठिकाणी स्टेबल ठेवून मग अभ्यास करायचा. आता अनुवंशिकता पहिलं, सेकंड ॲलर्जी, थर्ड संसर्ग, भावना, हवेतील त्रासदायक घटक, लहानपणातील संसर्ग, थंड हवा, लठ्ठपणा, शारीरिक हालचाल कमी असणे किंवा जास्त असणे किंवा असे कारणे. त्यानंतर काही औषधांचा ॲलर्जी असू शकते किंवा काही औषधांचा अतिवापर. समजलं, इटिओलॉजी म्हणजे कारणे समजले. नंतर सायन्स सिम्पटम काय, दाप लागणे, खोकला, सायनोसिस, नाडी वाढणे, श्वास वाढणे, रेस्पिरेटरी रेट वाढणे, छातीत जडपणा वाढणे, श्वास घेताना आवाज येणे. कसा आवाज येतो, सुई असा आवाज येतो. सहाय्यक स्नायूंचा वापर. सहाय्यक स्नायू म्हणजे मानेचे आणि खांद्याचे स्नायू आपल्याला मदत करतात म्हणजे त्यांना पण मदत करावी लागणार आहे, कारण श्वास घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे सायन्स सिम्पटम कळलं. त्यानंतर ऑक्सिजन देण्याची कृती, त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या आवश्यक जे साहित्य ते जमा करायचं. त्यानंतर तयारी टप्पा, त्याच्यामध्ये डॉक्टरांची ऑर्डर, रुग्णाची स्थिती तपासायची, साहित्य गोळा करायचं, रुग्णाची तयारी करायची म्हणजे रुग्णाला त्याला कन्सल्ट घ्यायची किंवा रुग्णाची परमिशन घ्यायची, त्यांना समजून पण सांगायचं. त्यानंतर अंमलबजावणीमध्ये ह्युमिडिफायर जोडायचे पहिलं. त्यानंतर फ्लोमीटर सेट करायचे. त्यानंतर नेझल कॅन्युला कोणताही डिव्हाइस लावायचं ते व्यवस्थित लावायचं. त्यानंतर सुरक्षितता बघायची त्याची. त्यानंतर आपल्याला ते ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करायचं. निरीक्षण कशाच करणार आहे, SpO2, रेस्पिरेटरी रेट, BP सगळं चेक करायचं. त्याची त्वचा, डिव्हाइसची जागा, डिव्हाइस लिकेज वगैरे होत नाही ऑक्सिजन, त्याची पण आपल्याला व्यवस्थित त्याची काळजी घ्यायची किंवा देखभाल करायची, ऑब्झर्वेशन करायचं. आता नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये आपण त्याची सगळी हिस्ट्री घेणार आहे. त्यानंतर व्हायटल्स बघणार आहे, SpO2 रेट बघणार आहे, सायन्स सिम्पटम बघणार आहे. त्यानंतर इमिडिएट म्हणजे आपल्याकडे जेव्हा इमिडिएटली इमर्जन्सीमध्ये पेशंट आल्यानंतर आपण त्याला पहिलं पोझिशन देणार आहे, ऑक्सिजन थेरपी देणार आहे. त्यानंतर मेडिकेशन, सॅल्ब्युटामॉल, निब्युलायझर देणार आहे. समजलं. आता नर्सिंग केअर प्लॅन काय असतो, त्याच्यामध्ये डायग्नोसिस जे असेल त्याच्यावरती आपण ॲक्शन घेणार असतो. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतं अपुरा श्वासोच्छ्वास, ज्याला श्वास घ्यायला त्रास उरायला, तर त्याला काय करायचं, आपल्या बेडका बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. पाणी पाजायचं जास्त, जेणेकरून त्याच्या जो कप असेल आतमधला छातीतला कप तो बाहेर पडेल आणि त्याला श्वास घ्यायला मदत होईल. समजलं पहिलं. सेकंडमध्ये बघा डायग्नोसिस सेकंड काय असतं, श्वास घ्यायला त्रास होतोय त्याला, तर श्वास घ्यायला त्रास काय करायचा आहे, वेळोवेळी श्वास दर बघायचा आहे, आपलं O2 लेवल तपासायची. त्यानंतर ज्याला भीती वाटत असेल त्याला आपल्याला धीर द्यायचा आहे, शांत वातावरण ठेवायचं आहे, त्याला अजून समजून सांगायचं आहे घाबरू नका म्हणून. समजलं. त्यानंतर आता चौथं हेल्थ एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन करतो आपण. तर हेल्थ एज्युकेशन देऊन म्हणजे आपण त्याला सांगू शकतो इनहेलर वापरायचं, ट्रिगर करणारे ज्या गोष्टी ॲलर्जी त्या गोष्टी टाळायच्या आहे, ब्रिदिंग एक्सरसाइज करायची आहे, योगा करायचा आहे. त्यानंतर डाएटमध्ये आपल्याला चेंजेस करायचे, जे आपल्याला चांगले डाएट आहे ते द्यायचे, त्यांना सांगायचं डाएटविषयी. इन इमर्जन्सीमध्ये काय करायचं, पटकन पेशंट ICUमध्ये शिफ्ट करायचं. आपल्याकडे जेवढे प्रोव्हाइड आहे आपण जेवढं देऊ शकतो, मी सांगितलं वरती, आपण काय देऊ शकतो, त्याला पोझिशनिंग देऊ शकतो, ऑक्सिजन सप्लाय देऊ शकतो. तरीसुद्धा पेशंट कव्हर झाला नाही, औषधोपचार जेवढा होईल तेवढा आपल्या डॉक्टरांनी किंवा आपल्या ऑर्डरमध्ये दिलेला असेल तेवढा करायचा.
परंतु पेशंट तरीसुद्धा त्याचे SpO2 खूपच ड्रॉप होत असेल तर त्याला ICUमध्ये शिफ्ट करून व्हेंटिलेटरची तयारी ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपला आता व्हिडिओ किंवा आपलं 15 मार्काचं कव्हर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आणि जास्तीत जास्त शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.